पहा मुलांना, 15 ऑगस्ट 1947 ला आमचा देश स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950 पासून आमच्या देशाचा राज्यकारभार लोकशाही पद्धतीनं संविधानानुसार सुरू झाला. देश स्वतंत्र झाला, संविधानानुसार देशाचा राज्यकारभार सुरूही झाला. पण देशाच्या समोर अनेक प्रकारची आव्हानं होती, अनेक प्रकारच्या समस्या होत्या, प्रश्न होते, अडचणी होत्या. या समस्यांचा, या आव्हानांचा, या अडचणींचा विचार करणं, त्या समस्यांची, अडचणींची, आव्हानांची सोडवणूक करणं अत्यंत जिकिरीचं काम होतं. तारेवरची कसरत होती आणि ही तारेवरची कसरत आमच्या समाजधुरीणांनी, आमच्या ज्येष्ठ श्रेष्ठ नेतृत्वाने त्या काळात समर्थपणे केलेली आपल्याला दिसून येते. राजकीय क्षेत्रातले प्रश्न होते, सामाजिक क्षेत्रातले प्रश्न होते, आर्थिक क्षेत्रातले प्रश्न होते. या सगळ्या आव्हानांना सामोरं जात असताना काही कार्यक्रम आखला, नियोजन केलं आमच्या नेत्यांनी. मग आर्थिक स्वरूपाचे जे प्रश्न होते, आर्थिक क्षेत्रातली जी आव्हानं होती, ती आव्हानं पेलण्यासाठी, त्या समस्यांवर, अडचणींवर, त्या क्षेत्रातल्या मात करण्यासाठी काही उपाययोजना करण्याची गरज होती, कार्यक्रम हाती घेण्याची गरज होती, काही योजना आखण्याची गरज होती, काही नियोजन करण्याची गरज होती. आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाला आणि तो म्हणजे योजनेची निर्मिती, नियोजन आयोगाची निर्मिती आणि औद्योगिकीकरणावर भर देण्यात आला. जगभरातल्या महासत्तांमध्ये, प्रगत देशांमध्ये औद्योगिक क्रांतीच्या नंतर औद्योगिकीकरणावर त्या देशांनी भर देऊन औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणामध्ये साध्य केला होता. त्या मानाने आमच्या देशामध्ये औद्योगिकीकरण कमीच होतं आणि त्यातून होणारा औद्योगिक विकासही कमीच होता. त्यामुळं दूरदृष्टी ठेवून जर आपल्याला आर्थिक आव्हानं समर्थपणे पेलायची असतील, तर आर्थिक विकास देशाचा साधायचा असेल, तर नियोजन केलं पाहिजे आणि औद्योगिकीकरणावर भर दिला पाहिजे. या गोष्टी तत्कालीन नेतृत्वाने करण्याचं ठरवलं, तसा निर्धार केला आणि बऱ्याचपैकी आर्थिक विकास साध्यही केला. त्यातून बेरोजगारीची समस्या सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न केला, दारिद्र्याची समस्या सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न केला. प्रश्न फक्त आर्थिक नव्हते, प्रश्न फक्त आर्थिक विकासाचा नव्हता, राजकीय अस्थैर्य सुद्धा होतं. राजकीय स्थिरता प्राप्त करून देणं, राजकीय स्थैर्य निर्माण करणं, राजकीय प्रश्न सोडवणं, ती गुंतागुंत कमी करणं, हे सुद्धा एक आव्हान होतं. लोकशाहीवर विश्वास ठेवून लोकशाहीच्या मार्गाने निवडणुका यशस्वीरित्या या ठिकाणी त्यांचं नियोजन करून त्या यशस्वीरित्या पार पाडून राजकीय स्थैर्य आणण्याचा सुद्धा प्रयत्न यशस्वीरित्या झाला. अनेक प्रकारचे सामाजिक प्रश्न होते. सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा संविधानाच्या माध्यमातून, संविधानाच्या मार्गदर्शनानुसार अनेकानेक कार्यक्रम, धोरणं हाती घेऊन समाजातली विषमता कमी करून, समता प्रस्थापित करून, सामाजिक न्याय व समतेवर आधारलेलं असं राज्य, कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न वेळोवेळी करण्यात आला. हे सगळं घडत होतं अंतर्गत क्षेत्रामध्ये. आपल्याला बघायचंय 1960 नंतरच्या भारतातल्या घडामोडी, मग अंतर्गत क्षेत्रातल्या सुद्धा आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातल्या सुद्धा. आंतरराष्ट्रीय क्षेत्रातल्या अशा घडामोडी ज्या घडामोडींचा संबंध प्रत्यक्षपणे भारताशी होता, अशा आंतरराष्ट्रीय घडामोडी. आणि विशेषतः कधीच्या? 1960 नंतरच्या.
कारण मागं आपण सांगितलेलं आहे की या वर्षीचा जो इतिहास आहे 9वीचा तो 40 वर्षांचा इतिहास आहे. 1961 ते इसवी सन 2000 पर्यंतचा. आणि त्यामुळे 1960 ते 2000 या काळातल्या काही महत्त्वपूर्ण, काही लक्षणीय, वैशिष्ट्यपूर्ण अशा घडामोडींचा या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर अंतर्गत क्षेत्रामध्ये तर आपण विकासाच्या दिशेने वाटचाल करीत होतो, त्यासाठीचं नियोजन करीतच होतो, धोरण आखतच होतो, त्याची अंमलबजावणी करीतच होतो. त्यासोबतच काही आंतरराष्ट्रीय क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडींना सुद्धा आपल्याला सामोरं जावं लागलं. त्या संदर्भातही आम्हाला हालचाली कराव्या लागल्या, कार्यवाही करावी लागली. त्या क्षेत्राची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. पहिल्यांदा आपण बघणार आहोत 1960चं दशक. या 1960च्या दशकात घडलेली आपल्या भारतातली महत्त्वपूर्ण अशी घटना म्हणून आपल्या पुस्तकामध्ये उल्लेख जिचा आलेला आहे ती म्हणजे गोवा मुक्ती. पहा, ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये भारताचा जेवढा भाग होता तो संपूर्ण भाग 15 ऑगस्ट 1947 ला मुक्त झाला. पण भारतावर फक्त ब्रिटिशांचं शासन होतं का? नाही. बऱ्याच परकीय राजवटींनी या ठिकाणी आपला राज्यकारभार वेगवेगळ्या भागामध्ये पाहिलेला होता. ब्रिटिशांच्या सोबतच फ्रेंच पण भारतामध्ये होते आणि पोर्तुगीजही भारतामध्ये होते. डचही काही काळ होते, पण ते लवकरच भारत सोडून गेले. ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारताच्या प्रदेशाची तर मुक्तता 15 ऑगस्ट 1947 ला झाली. तो भाग तर स्वतंत्र झाला पारतंत्र्यातून, गुलामगिरीतून. पण दक्षिणेकडे भारताचा जो भाग होता, जसा पुद्दुचेरी म्हणजे पॉंडिचेरीचा भाग असेल, चंद्रनगर असेल, कारिकल, माहे, यानम यासारखा हा दक्षिण भारतातला किनारपट्टीचा भाग असेल, तो होता फ्रेंचांच्या ताब्यामध्ये. तो आणखीही मुक्त झालेला नव्हता 47 पर्यंत. तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीचा भाग गोवा, दीव, दमण हा भाग पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये होता. तो आणखीही मुक्त झाला नव्हता. फ्रेंचांच्या ताब्यामध्ये असणारा पॉंडिचेरी असेल, चंद्रनगर असेल, माहे, कारिकल, यानम हा भाग असेल, त्या भागाला 1948 पर्यंत फ्रेंचांनी स्वातंत्र्य देऊ केलं. कारण चंद्रनगर सारख्या भागामध्ये त्यांनी पाहिलं सार्वमत घेऊन की जनमताचा कौल कसा आहे, त्या ठिकाणचे लोक त्यांची इच्छा काय आहे, त्यांचा कौल काय आहे, ते कोणत्या बाजूने मतदान करतात. आणि चंद्रनगरच्या भागामध्ये फ्रेंचांनी जे सार्वमत घेतलं, जनमत घेतलं, त्यात त्या भागातल्या बहुसंख्य लोकांनी आम्हाला भारतीय संघराज्याचा भाग बनायचा आहे, आम्हाला भारतातच सामील व्हायचंय, विलीन व्हायचंय, असाच कौल दिला. आणि त्यामुळं चंद्रनगरच्या पाठोपाठ पुद्दुचेरी, कारिकल, माहे, यानम या सगळ्याच भागाला फ्रेंचांनी आपल्या ताब्यातून मुक्त केलं आणि हा भाग भारतीय संघराज्याचा भाग बनला. पण आणखीही देश स्वतंत्र होऊन 14 वर्ष लोटली तरी पण एक भाग मात्र पश्चिम किनारपट्टीचा आणखी पारतंत्र्यात होता. तो म्हणजे गोवा, दीव, दमणचा भाग, जो पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये होता. आणि या भागामध्ये पण त्या ठिकाणच्या लोकांनी, गोमंतकांनी जेव्हापासून देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 पासून, तेव्हापासून त्या भागामध्ये पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये आंदोलन करायला सुरुवात केलेली होती. वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केली. स्वरूप ठिकठिकाणचं वेगवेगळं होतं, पण हेतू एकच होता, गोव्याला पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करणं आणि त्यालाही
भारतीय संघराज्यामध्ये समाविष्ट करणं हे त्यांचं स्वप्न होतं त्या ठिकाणच्या लोकांचं. त्याच्यासाठी जीवाचा आटापिटा त्या ठिकाणचे लोक करू लागले. पण पोर्तुगीजांना मात्र गोवा, दीव, दमण या क्षेत्राचा मोह आवरत नव्हता. त्यांना तो भाग सोडावेसा वाटतच नव्हता. त्या ठिकाणी टीबी कुन्हा यांच्यासारखे क्रांतिकारक गोवा युथ लीगची त्यांनी त्या ठिकाणी स्थापना केली आणि त्या लीगच्या मार्फत पोर्तुगीजांच्या अन्यायी अत्याचारी राजवटीला विरोध करणं आणि त्यांच्या पारतंत्र्यातून गोव्याला मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. एक लढा उभारला, संघर्ष सुरू झाला. लोकांना, गोमंतकांना, गोवेकरांना संघटित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करायला लागलाय. दीनदयाल उपाध्याय, सेनापती बापट, नाग गोरे, सुधीर फडके किंवा महादेव शास्त्री, रानडे, जोशी यांनी सुद्धा प्रयत्न केला. राम मनोहर लोहिया यांनी पण त्या ठिकाणी सत्याग्रहाच्या माध्यमातून, जसा गांधीजींनी ब्रिटिशांच्या विरोधात सत्याग्रहाचं शस्त्र उपसलेलं होतं, तसं राम मनोहर लोहिया यांनी पण गोव्याच्या भागामध्ये सत्याग्रहाचं शस्त्र या पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये चालवायला सुरुवात केली. गोमंतकांना एकत्रित करायला सुरुवात केली. यात बऱ्याच जणांना हौतात्म्य सुद्धा पत्करावं लागलं आणि शेवटी बऱ्याच वेळा भारत सरकारने सामोपचाराने, चर्चेच्या माध्यमातून, बैठकींच्या माध्यमातून, एकमेकांशी सल्लामसलत करून, विचारविनिमय करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. पण पोर्तुगीज भारत सरकारला जुमानायला तयारच नव्हते आणि त्यामुळं नाईलाजानं भारत सरकारला 19 डिसेंबर 1961 रोजी 19 डिसेंबर 1961 रोजी लष्कर पाठवावं लागलं. लष्करी कार्यवाही करावी लागली. त्या कार्यवाहीला ऑपरेशन विजय असं संबोधलं जातं. ही जी लष्करी कार्यवाही झाली ना, जे लष्कर पाठवलं भारत सरकारने, ती एक लष्करी मोहीम होती ना, म्हणून तिचं नाव आहे ऑपरेशन विजय. आणि जवळपास 36 तास या ठिकाणी भारतीय लष्कराने पोर्तुगीज लष्कराच्या विरोधामध्ये ही मोहीम चालवली, ही लष्करी मोहीम चालवली आणि गोवा अखेर मुक्त झाला. म्हणजे 17 डिसेंबरला साधारणपणे 17 डिसेंबरला भारतीय लष्कर कार्यवाही करण्यासाठी गोव्यामध्ये शिरलं आणि त्यानंतर 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून, ताब्यातून, पाशवी अन्यायी अत्याचारी सत्तेपासून मुक्त झाला आणि तो भारतीय संघराज्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. तुम्हाला माहितीये गोवा हे सगळ्यात छोटं असं राज्य आहे. 28 घटक राज्यांपैकी सगळ्यात छोटं घटक राज्य कोणतं आहे? गोवा. आणि शेवटी गोवा मुक्त झाला. म्हणून 19 डिसेंबर हा गोवेकर लोक त्यांचा गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा करीत असतात. हा झाला 1960च्या दशकातला पहिला प्रसंग, गोवा मुक्ती आंदोलन आणि गोवा मुक्ती. हे दशक फार धामधुमीचं गेलं मुलांनो. या 60च्याच दशकात दुसऱ्याच वर्षी 61च्या नंतर 62 मध्येच चीननी भारतावर आक्रमण केलं. गोवा मुक्ती 1961 आणि चीनचं आक्रमण झालं भारतावर पुढच्याच वर्षी म्हणजे 1962 मध्ये. आता चीननी का आक्रमण केलं? कारण काय होतं चीननी भारतावर आक्रमण करण्याचं? पहा, भारत 1947 ला स्वतंत्र झाला
आणि त्यानंतर 2 वर्षांनी चीन स्वतंत्र झाला. आमच्या नंतर चीन स्वतंत्र झालेला आहे. आशिया खंडात पहिल्यांदा आमची पारतंत्र्यातून मुक्तता झाली आणि त्यानंतर चीनची झालेली आहे. आणि जेव्हापासून चीन स्वतंत्र झाला, रिपब्लिक झाला, तेव्हापासून चीननं विस्तारवादी धोरण अंगीकारलं. म्हणजे आपल्या सीमांचा विस्तार करायचा. मग एखादा देश आपल्या सीमांचा विस्तार करतो म्हणजे काय करतो? त्याच्या शेजारी पाजारी असणाऱ्या देशांच्या ज्या सीमा आहेत त्या सीमेमध्ये तो घुसखोरी करतो. म्हणजे दुसऱ्या देशामध्ये तो देशावर आक्रमण करतो. बरोबर आहे. कारण आक्रमण केल्याशिवाय दुसऱ्या देशाच्या सीमा आपल्या देशामध्ये सामील कसं करून घेता येईल, दुसऱ्या देशाचा भाग आपल्या देशामध्ये सामील कसा करून घेता येईल, आपल्या सीमा कशा वाढवता येतील. बरोबर आहे. दुसऱ्यांच्या सीमेमध्ये घुसखोरी करावी लागते आणि तेच धोरण चीननं अंगीकारलं चीन स्वतंत्र झाल्यानंतर. म्हणजे 1950 पासूनच साधारणपणे चीननं या विस्तारवादी धोरणाचा अंगीकार केलेला दिसून येतो. आणि या चीनच्या शेजारी भारत आणि चीन हे एकमेकांचे शेजारी, आणि भारत आणि चीन या दोघांच्या शेजारी तिबेट नावाचा देश आहे. भारत आणि चीन या 2 देशात 2 प्रश्नांवरून सतत संघर्ष राहिलेला आहे. कधीपासून? चीनच्या स्वातंत्र्यापासून. जेव्हापासून विस्तारवादी नीतीचा धोरणाचा चीनने अंगीकार केला तेव्हापासून. कोणते 2 प्रश्न? एक प्रश्न आहे तिबेटचा दर्जा, एक तिबेटचा दर्जा, आणि दुसरं आहे सीमा प्रश्न. या 2 प्रश्नावरून सतत भारत आणि चीन यांच्या दरम्यान संघर्षपूर्ण परिस्थिती राहिलेली आहे. आजही तुम्ही पाहता प्रसार माध्यमांवरती आपण पाहतोय मागच्या 2 महिन्यापासून की गलवान घाटीच्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं चीनने आपला विश्वासघात केलेला आहे. जे अक्साई चीन आणि लद्दाखचा जो भाग आहे, अक्साई चीन, लद्दाख, अरुणाचल प्रदेश हा जो भाग आहे तो भाग चीन आमचा आहे असं सांगतो. म्हणजे लद्दाखचा भाग, अक्साई चीनचा भाग, अरुणाचल प्रदेशच्या भागावर जो भारताचा भाग आहे त्या भागावरती चीन आपला हक्क सांगतो. तो जो भाग आहे तो चीनचा भाग आहे अशी चीन जाहिरात करतो, असं चीन मानतो. वास्तविक पाहता तसं नाहीये. जो भाग आमचा आहे तो आमचाच आहे. कुणी आमचा आहे म्हणण्याने तो त्यांचा होणार आहे का? नाही. पण असं मानण्याने, अशी मुजोरी करण्याने, अशी बळजबरी करण्याने, असं आक्रमक बोलण्याने, मत व्यक्त करण्याने भारत आणि चीन यांच्या दरम्यान संघर्षरत परिस्थिती राहिलेली आहे. म्हणजे अक्साई चीनचा भाग आणि अरुणाचल प्रदेशचा भाग, मॅकमोहन सीमारेषेच्या दक्षिणेकडचा हा भाग, त्याच्यावरती चीन आपला ताबा सांगतो आहे. मॅकमोहन सीमारेषा म्हणजे काय असं म्हणाल तुम्ही? ठीक आहे, पहा. मॅकमोहन सीमारेषा ही चीन आणि भारत यांच्या दरम्यानची हद्द ठरवणारी, सीमा ठरवणारी अशी रेषा आहे. ही रेषा भारताला मान्य आहे की या रेषेच्या पलीकडे चीन आहे आणि अलीकडचा भाग आमचा भारताचा भाग आहे, आमच्या भारताचं क्षेत्र आहे, तिथपर्यंत आमचा भारत आहे, हे आम्ही मान्य करतो. पण चीनला ही मॅकमोहन सीमारेषा मान्य नाही. चीन काय म्हणतो? ही जी मॅकमोहन सीमारेषा आहे 1914 मध्ये आखण्यात आलेली, त्यावेळेस तर भारतही स्वतंत्र नव्हता आणि चीनही स्वतंत्र नव्हता. भारतावर परक्यांचं राज्य होतं, ब्रिटिशांचं राज्य होतं. मग एखादा पारतंत्र्यात असणारा देश दुसऱ्या पारतंत्र्यात असणाऱ्या देशाच्या सोबत कसा काय करार करू शकतो आणि तो करार मान्य कसा होऊ शकतो? कारण ही जी मॅकमोहन सीमारेषा आहे, सर मॅकमोहन यांच्या नेतृत्वाखाली, अध्यक्षतेखाली, जे एका
समितीचं गठन करण्यात आलेलं होतं. त्या समितीने हिमालयाच्या क्षेत्रामध्ये, पर्वतमयच्या क्षेत्रामध्ये पर्वतरांगांचीच एक सीमा भारत आणि चीन यांच्या दरम्यान आखलेली आहे. ती सीमा चीन मान्यच करीत नाही. आम्हाला ती सीमा मान्य नाही आहे. तिबेटही आमचा आहे, आक्साई चीन पण आमचा आहे, अरुणाचल प्रदेश पण आमचाच भाग आहे असं चीन म्हणतोय. वास्तविक पाहता तसं नाही आहे. आणि तसं नाही हे दाखवण्यासाठी आम्हाला मग चीन सोबत दोन हात करण्याची सुद्धा तयारी ठेवावी लागते आहे. बरोबर आहे. म्हणजे मॅकमोहन सीमारेषा हा भारत आणि चीन यांच्या दरम्यानचा प्रश्न आहे. हा सीमा प्रश्न आहे भारत आणि चीन यांच्या दरम्यान. आणि दुसरं मी म्हणाले तिबेटचा दर्जा हा सुद्धा भारत आणि चीन यांच्या दरम्यानचा एक ज्वलंत असा मुद्दा, जळजळता असा एक मुद्दा का बनलेला आहे? कारण तिबेट हे स्वायत्त क्षेत्र आहे, पण त्याची स्वायत्तता, त्याचं स्वातंत्र्य चीन मान्यच करीत नाही. भारताने ते मान्य केलेलं आहे, कारण भारताचं परराष्ट्र धोरणच आहे प्रत्येक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्राचा, त्याच्या स्वातंत्र्याचा, त्याच्या सार्वभौमत्वाचा, त्याच्या सीमांचा आदर करावा. हे भारताचं परराष्ट्र धोरण आहे. कारण भारताने सतत शेजारी पाजारी देशांशी चांगले मैत्रीपूर्ण सहकार्याचे, सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाय. ते आमच्या परराष्ट्र धोरणाचं सूत्रस्थर आहे. कारण शांततेतच विकास होतो कोणत्याही देशाचा. देश किती मोठा असो, छोटा असो, विकसित असो, अविकसित असो, प्रगत असो, मागास असो, अप्रगत असो, प्रत्येक राष्ट्राचा विकास तेव्हाच होणार आहे जेव्हा राष्ट्रात आणि राष्ट्राच्या बाहेर जगात शांतता असणार आहे. बरोबर आहे. शांततेतच विकास साध्य होणार आहे उच्च कोटीचा. यावर विश्वास आहे भारताचा, या विचारावर. पण चीन या विचारावर विचारच करत नाहीये, विश्वासच ठेवत नाहीये. तो तिबेटचा दर्जा स्वतंत्र आणि स्वायत्त असं राज्य म्हणून मान्यच करीत नाही. तिबेट हा आमचाच भाग आहे असं म्हणतो. असं केवळ चीननं म्हटलं नाही. 1950च्या नंतर त्या ठिकाणी लष्कर पाठवून तिबेटचा बळजबरीने चीननी ताबा घेतलेला आहे. आणि जेव्हा चीननी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी लष्कर पाठवून बळजबरीने तिबेटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, तिबेटला चीनचाच भाग बनवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस तिबेटचे धर्मगुरू, राजगुरू दलाई लामा यांनी, म्हणजे सबंध तिबेटवासियांचं नेतृत्व करणारा हा नेता, यांनी त्याला विरोध केला. त्यांच्या या बळजबरीच्या लष्करी कार्यवाहीला, ताब्याला विरोध केला. आम्हाला आमचा तिबेट स्वतंत्र ठेवायचा आहे, स्वायत्त ठेवायचं आहे, ते स्वायत्त क्षेत्र होतं आणि राहणार असा त्यांनी विचार व्यक्त केला. त्यावेळी चीनच्या लष्कराने या दलाई लामांना तिबेटमधून सळोकी पळो करून सोडलं आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दलाई लामा आपल्या अनेक अनुयायांसह भारतामध्ये आले. त्यांनी भारताकडे राजाश्रय मागितला आणि भारताचं हे कर्तव्य आहे त्यावेळेस असं समजून भारताने त्यांना राजाश्रय देऊ केला. आणि भारतातूनच दलाई लामांनी तिबेटमधलं शासन चालवायला पाहायला सुरुवात केली. हा असा प्रश्न आहे तिबेटच्या दर्जाच्या संदर्भातला, म्हणजे दर्जा संदर्भातला प्रश्न आहे चीन आणि भारतामध्ये. कुणाच्या दर्जा संदर्भातला? तिबेटच्या. म्हणजे तिबेटचं स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, त्याची स्वायत्तता भारत मान्य करतो तर चीन मान्य करीत नाही. एवढंच केलं नाही, फक्त दलाई लामांनाच पळवलेलं नाहीये, फक्त तिथं लष्करी कार्यवाहीच केली नाही, फक्त त्याचा बळजबरीने ताबाच घेतला नाही, तर साधारणपणे 1956 ते 1960 या दरम्यान तब्बल 750 किलोमीटरचा हायवे हा चीन पासून तिबेट पर्यंत त्याचं बांधकाम चीननं पूर्ण केलं. आणि जेव्हा भारताने या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त केली, भारताने नाराजी का व्यक्त केली? कारण 100 किलोमीटरचा जो हायवे आहे चीननी हा तिबेट पर्यंत चीनमधून बांधलेला, तो आमच्या भारतीय क्षेत्रामधून जातो
आणि त्यामुळं भारताने चीनकडे विचारणा केली, नाराजी व्यक्त केली आणि त्या नाराजीचं उत्तर म्हणून, त्या विचारपूस करण्याचं उत्तर म्हणून, त्या विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर म्हणून 1962 मध्ये संपूर्ण तयारीनिशी भारताला गाफील ठेवून पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं, विश्वासघात करण्याचं काम केलं, भारतावर आक्रमण केलं. लडाखच्या अक्साई चीनच्या भागामध्ये हे आक्रमण झालं आणि पुढं तर चीननी आमची फारशी लष्करी तयारी नसल्याचा फायदा घेत अगदी आसामच्या तेजपूर पर्यंत आपल्या सेना पाठवल्या, आपलं सैन्य पाठवलं. अशा पद्धतीने चीननी 1962 मध्ये भारतावरती या 2 प्रश्नाच्या संदर्भामध्ये काय केलं? आक्रमण केलं. हे युद्ध आपण हारलो दुर्दैवाने, पण हे युद्ध जरी हारलं तरी आमचे जे सैनिक होते अत्यंत कठीण अवघड परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी बर्फाळ प्रदेशामध्ये, जिथं उणे तापमान असतं, 20-20 फूट 30-30 फूट ज्या ठिकाणी बर्फ साठलेला असतो, 15-15 16-16 हजार फूट उंच जिथं युद्धक्षेत्र आहे, अशा ठिकाणी ते युद्ध करीत राहिले. आमच्या सैनिकांच्या शौर्याला, पराक्रमाला, त्यांच्या त्यागाला, त्यांच्या बलिदानाला तोड नाही. ते शौर्य, धैर्य, पराक्रम, त्याग, बलिदान यात कुठं कमी पडले नाहीत. हां, पराभवाची कारणं वेगळी असतील, त्या पद्धतीची उपकरणं, जशा प्रदेशात हे युद्ध झालं त्या प्रदेशामध्ये युद्ध करण्यासाठीची युद्ध सामुग्री असेल, इतर भौतिक सुविधा असतील, रस्ते नसतील नीट, त्यांच्याकडे इतर काही साहित्य सामुग्री नसेल, हा बाकीचा प्रश्न आहे. पण सैनिक मात्र त्यांच्या परीने कुठंच कमी पडलेले नाहीत असा इतिहास आम्हाला सांगतो. तर असं 1962चं चीन आणि भारत यांच्या दरम्यान झालेलं युद्ध. पहा मुलांनो, पहिल्या आपण प्रकरणामध्ये इतिहासाची साधनेमध्ये कविवर्य कुसुमाग्रज यांनी लिहिलेली आवाहन ही कविता, तिचा उल्लेख आपण मागच्या तासिकेला केलेला आहे. बर्फाचे तट पेटून उठले, सदन शिवाचे कोसळते, रक्ता पुल्या प्रियाईचे शुभ्र हिमावर ओघळते. बरोबर आहे. आवाहनी कविता याच 1962च्या भारत चीन युद्धाचं वर्णन करणारी आणि कुण्याही भारतीयाच्या मनामध्ये, मग तो सैनिकच असला पाहिजे असं नाही, सर्वसामान्य भारतीयाच्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत जागवणारी अशी ही आवाहन ही कविता पहिल्या प्रकरणामध्ये दिलेली आहे. किंवा ऐ मेरे वतन के लोगो हे जे गीत आहे हे 1962च्या भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवरतीच लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि कवी प्रदीप यांनी ते लिहिलेलं असं ते गीत आहे. ठीक आहे. तर 1962च्या या भारत आणि चीन युद्धानंतर 1964 मध्ये भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं आणि त्यानंतर पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली ती भारताचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी 1964 मध्ये. 1964 मध्ये आपल्या भारताचे दुसरे प्रधानमंत्री म्हणून कोण निवडून आले? लाल बहादूर शास्त्री. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं 64 मध्ये आणि 64 मध्येच लाल बहादूर शास्त्री हे या देशाचे दुसरे पंतप्रधान म्हणून नियुक्त झाले. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोण? सांगता आलं पाहिजे. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोण? पंडित जवाहरलाल
नेहरू आमचे भारताचे इतर राष्ट्रासोबतचे संबंध कसे असावेत त्या संदर्भात खूप मोठं मार्गदर्शन, परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये खूप मोठी भूमिका, सिंहाचा वाटा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आहे. तर 1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री हे या देशाचे दुसरे प्रधानमंत्री झाले, पंतप्रधान झाले. पहा, 1960चं जे दशक आहे ते संपूर्ण दशक खूप धामधुमीचं आणि धावपळीचं आहे. हे आत्ताच मी म्हणाले, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून भारताचा विचार केला तर 1964 मध्ये पंतप्रधान म्हणून लाल बहादूर शास्त्री आले आणि 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं. म्हणजे भारत पाक युद्ध सुरू झालं. कधी? 1965 मध्ये. पहा, याचं कारण काय? काश्मीर समस्या. देश स्वतंत्र झाल्याबरोबरच म्हणजे 1947 मध्येच पाकिस्तानने भारतावर काश्मीरच्या प्रदेशामध्ये आक्रमण केलेलं होतं आणि तेव्हापासूनच ही काश्मीरची समस्या आजपर्यंत सुटलेली नाही. अनेक वेळा या काश्मीरच्या प्रश्नावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्षमय परिस्थिती राहतेच. नेहमी युद्ध होतं तसं नाही, पण संघर्षमय परिस्थिती मात्र या काश्मीरच्या समस्येवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये राहिलेली आहे. म्हणजे ही एक समस्या, हा एक प्रश्न असा आहे ज्याच्यामुळं भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध या दोन्ही देशाच्या स्वातंत्र्यापासून, पाकिस्तानच्या निर्मितीपासून आणि भारताच्या स्वातंत्र्यापासून हे सुधारण्याचं नावच घेत नाहीये. त्यात अडचण येते या काश्मीरच्या समस्येची. आणि 1965 मध्ये सुद्धा पाकिस्तानने भारताच्या काश्मीरच्या क्षेत्रामध्ये घुसखोरी केली, आक्रमण केलं. कारण काय होतं? पाकिस्तानचा असा समज झालेला होता की 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केलं आणि भारत पराभूत झाला. म्हणजे भारताची कसलीच लष्करी तयारी नाहीये, असं शत्रू कमकुवत असतानाच, कमजोर असतानाच, पहिल्या दुःखातून संकटातून सावरण्याच्या आधीच, तो कोसळलेल्या अवस्थेत असतानाच, नवीनच नेतृत्व देशाला लाभलेलं असताना पाकिस्तानला वाटत होतं हे नवीन नेतृत्व आहे आणि अनुभवी असं आहे, फार लोकप्रिय आहे की नाही याची पण कल्पना पाकिस्तानला नव्हती. आणि अशा परिस्थितीत, अशा गैरसमजातून पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं काश्मीरच्या क्षेत्रामध्ये. पण पाकिस्तानने जेवढं कच्चं भारताला समजलेलं होतं, पाकिस्तानने जेवढी भारताची सैन्य शक्ती, लष्करी शक्ती कमी, कमजोर, कमकुवत समजलेली होती, तेवढी अजिबातच नव्हती. झालं उलटच. 1965 मध्ये भारताने पाकिस्तानला चांगलीच धूळ चारली, पाकिस्तानचा पराभव केला. कारण त्याने जो विचार केला होता तो काही खरा ठरला नाही. आणि म्हणून 1965 जे युद्ध आहे ते युद्ध जास्त काळ चालू नये असं भारताला वाटत होतं. कारण त्यांचंही नुकसान, युद्ध म्हणजे दोन्ही बाजूंचं नुकसान असतं. युद्धामुळे कोणाचाही फायदा होत नाही. युद्धातून प्रश्न सुटण्याऐवजी दुसरेच अनेक प्रश्न निर्माण पण होऊ शकतात, बरोबर आहे. आणि त्यामुळं हे युद्ध कुठेतरी थांबावं असं भारताची पण मनोमन इच्छा होती. पण पाकिस्तान ऐकतच नव्हता आणि त्यामुळं भारताला युद्ध करणं भाग पडलं. पण आशियाच्या क्षेत्रामध्ये लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी या दृष्टिकोनातून भारताचा मित्र रशिया या संदर्भात शिष्टाई करण्यासाठी पुढे आला. शांतता प्रस्थापित करण्यासाठी, दोघांमध्ये समेट घडून आणण्यासाठी, हे युद्ध थांबावं आणि शांततेचा करार व्हावा या दृष्टिकोनातून रशियानं पुढाकार घेतला आणि आजच्या उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद, तत्कालीन
ताश्कंद हे शहर रशियातच होतं. आज ते उझबेकिस्तानची राजधानी म्हणून संबोधलं जातं, ओळखलं जातं. ताश्कंद या ठिकाणी करार झाला 1966 मध्ये. कोणामध्ये? भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रामध्ये. कारण 1965 मध्ये युद्धच कोणामध्ये चालू आहे? भारत आणि पाकिस्तान या दोन देशात. मग युद्ध बंद कोणाला करावं लागणार आहे? भारत आणि पाकिस्तान या दोन देशांनाच करावं लागणार आहे ना. आणि या युद्धबंदीचा तह करण्यासाठी, बोलणी करण्यासाठी म्हणून दोन्ही राष्ट्राचे प्रतिनिधी कुठं पोहोचले? ताश्कंद या ठिकाणी पोहोचले. आणि त्या ठिकाणी भारताचं प्रतिनिधित्व कोण करीत होते? प्रत्यक्ष आपल्या देशाचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री. करार झाला, पण दुर्दैवाने ज्या दिवशी करार झाला त्याच दिवशी रात्री लाल बहादूर शास्त्री यांचं दुःखद निधन झालं. ज्यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली. या घोषणेच्या संदर्भात कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. जय जवान जय किसान ही घोषणा डॅश डॅश यांनी दिली. कुणी दिली जय जवान जय किसान ही घोषणा? लाल बहादूर शास्त्री यांनी. म्हणजे जवानांच्या प्रती, म्हणजे आमच्या सैनिकांच्या प्रती जे शिर तळहातावर धरून सतत आपल्या जीवाची पर्वा न करता अत्युच्च बलिदान द्यायला सुद्धा, अत्युच्च स्वार्थ त्याग करायला सुद्धा तयार असतात, नेहमीच तत्पर असतात. त्या जवानांचा विजय, जवानांचा विजय म्हणजेच भारताचा विजय आहे. आणि जय किसान, रात्रंदिवस शेतामध्ये ऊन वारा पाऊस थंडी याचा विचार न करता दुसऱ्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी, दुसऱ्यांची पोट भरण्यासाठी जे राबतात ते किसान, ते शेतकरी यांचा जय जयकार. यांच्या प्रती एक चांगली भावना या घोषणेतून व्यक्त करण्याचा प्रयत्न, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व भारतीयांनी करावा, या दृष्टिकोनातून त्यांनी दिलेली जय जवान जय किसान ही घोषणा आहे.